आज आपण इथे जाळीदार अगदी 10 मिनिटात तयार होणारा मैसूर पाक कसा बनवायचा तो पाहणार आहोत। जर तुम्हाला मैसूर पाक आवडत असेल आणि तुम्ही बाहेरून विकत आणत असाल तर थांबा, कारण त्याच्यात अधिक प्रमाणात डालड्याचा वापर केला जातो, त्यामुळे तुमच्यासाठी आणि लहान मुलांसाठी तो योग्य नाही। पण तोच मैसूर पाक तुम्ही कमी साहित्यात आणि घरच्या हेल्दी साहित्यात सुद्धा बनवू शकता। कसा तर चला पाहूया। त्यासाठी एक बाउल घेऊन त्याच्यावर एक चाळणी ठेवायची। मेजरमेंटसाठी एखादा कप किंवा वाटी फिक्स ठेवा। मेजरमेंट परफेक्ट असेल तर अचूक प्रमाणात सुद्धा तुम्ही परफेक्ट अशी रेसिपी बनवू शकता। मी इथे वाटीच्या सहाय्याने एक वाटी बेसन घेतलं आहे। बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। चाळल्यामुळे काय होतं ना, गुठळ्या ज्या बेसनच्या असतात त्या वरती राहतात आणि खाली आपल्याला जसं हवं तसं स्मूथ असं बेसन पडतं। आता इथे बेसन व्यवस्थित आपलं चाळून झालेलं आहे। आता आपल्याला हे बेसन साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी एक इथं आपल्याला छोटंसं पातेलं घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि एक वाटी रिफाइंड ऑइल म्हणजेच कसं ज्याला वास नसतो ते तेल घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला इथं तेलाचा वापर करायचाच नसेल तर तुम्ही इथे 2 वाटी तूप वापर केला तरी चालेल। आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे। आता इथे मी दुसऱ्या गॅसवरती तूप ठेवत आहे आणि पहिल्या गॅसवरती कढई ठेवणार आहे। आता कढई आपली व्यवस्थित गरम झाली की आपल्याला ज्या वाटीने बेसन आणि तूप घेतले होते त्याच वाटीने 2 वाट्या साखर घ्यायचा आहे। म्हणजे 1 वाटी बेसनसाठी आपल्याला इथे 2 वाट्या साखरेचा वापर करायचा आहे। आता इथे साखरेमध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं पाक आणायचा आहे। पाक म्हणजे पूर्ण आपल्याला 2 किंवा 3 तारे नको, तर हलकंसं चिकट व्हायला सुरू झाला की आपला पाक आला असं समजायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तूपसुद्धा छान गरम झाला आहे। गॅस तुपाचा बंद करून घ्यायचा आहे आणि इकडे पाक आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे। एकसारखं जर हलवला ना तर तो खाली चिटकणार नाही आणि करपट असा वास येणार नाही, त्यामुळे त्याला व्यवस्थित एकसारखं हलवत राहा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा पाक आलाय का तो चेक करायचा। एका डिशवर टाकायचा, बोटाने चेक करायचं। जर तुमच्या बोटाने असं चिकट होत असेल आणि असं तार आल्यासारखं वाटत असेल तर इथे आपण गॅस बंद करायचा। गॅस बंद करून आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे। तर बेसन घातल्यानंतरनं सगळं बेसन घाला आणि सुरुवातीला मध्यभागी एक चमचा ठेवून गोल आकारामध्ये फिरवत राहा। या प्रोसेसमुळे काय होतं ना, आपल्या बेसनच्या गुठळ्या होत नाहीयेत आणि साईडला जी बेसन बसले अगदी थोडं थोडं होऊन या पाकामध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे याच्यात गुठळ्या होत नाहीत। पण त्यासाठी तुम्हाला मध्यभागी चमचा ठेवून एकसारखा हलवत राहायचं आहे गोल सर्कलमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। एकदम स्मूथ आपल्याला बेसन पाहिजे आहे। अगदी जसं मी इथं तुम्हाला दाखवत आहे तसं स्मूथ झालेलं आहे। याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही। परफेक्ट असं आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपल्याला याचा गॅस चालू करायचा आहे। एक गोष्ट लक्षात राहू द्या, बेसन घातल्यावरती गॅस बंद करून पाकामध्ये बेसन मिक्स करायचं आहे। जर तुम्ही चालूमध्ये केलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। आता इथे गॅस चालू केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे ना तुपाचा सुद्धा गॅस चालू करायचा आहे, कारण आपल्याला इथे दोन्ही गॅस चालू ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये तूप वापरताना आपल्याला कडकडीतच तूप हवं आहे। आता तुम्ही पाहू शकता बेसनला छान अशा बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपलं इथं पाकामध्ये बेसन व्यवस्थित छान असं सेट होत आहे, जसं की आपल्याला हवं आहे तसं। आता इथे मी ना जे आपलं तूप गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये ना एक अशी पळी ठेवली आणि त्याचा गॅस बारीक केला, कारण इथे तूप व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे। आता इथे पळीने थोडं थोडं आपल्याला याच्यात तूप घालायचं आहे। जसं जसं तूप घालत आहे ना तुम्ही इथे पाहू शकता की आपलं हे मैसूर पाकाचं बेसन जे आहे ना ते जाळी पकडायला सुरू होत आहे। अगदी हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण ही तूप आणि तेल जे मिक्स करून गरम केलेलं आहे ना, ही अगदी पळीने अर्धी अर्धी पळी घालायचं आहे जोपर्यंत पूर्ण तूप संपत नाही तोपर्यंत। तर इथे ना तुम्ही ना बेसनचं जरी ही गॅस आहे ना अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि तुपाचा सुद्धा अगदी मीडियम ठेवायचा आहे, कारण आपल्याला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला कडकडीतच तूप हवं आहे। आता जसजसं तूप घालत आहे तसं तसं बेसनला छान अशी जाळी पकडत आहे। तुम्ही पाहू शकत आहात की जोपर्यंत आपल्याला सगळं तूप घालायचं आहे ना तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे। आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे। जर तुम्ही थांबचाल तर तुमचं बेसन खाली चिटकून बसेल आणि त्याला चांगली जाळी पडणार नाही। त्याच्यामुळं जसं तुम्ही तूप घालताल तसं तसं एकसारखं हलवत राहा। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही याला व्यवस्थित हलवत हलवत त्याच्यामध्ये पूर्ण तूप घाला। तुम्ही पाहू शकता मी इथे सगळे तूप घातलेले आहे। अगदी माझं थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकसारखं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। इथे गॅस अगदी थोडासा फुल केला आणि छान व्यवस्थित मिक्स केलं। मिक्स झाल्यानंतर
झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण आता आपल्याला इथे मैसूर पाकसाठी एकदम जाळीदार असं बेसन तयार झालेलं आहे. आणि आता इथे आपल्याला ज्या ट्रेमध्ये ना आपल्याला ही बेसन काढायचं आहे, मग तिथं तुमचं ब्रेडचा ट्रे जरी असला ना तरीसुद्धा चालेल, त्याला अगदी सुरुवातीला तूप लावून घ्या, म्हणजे आपल्याला ही ओतायला ती पुढची प्रोसेस पटकन तयार होईल. इथे राहिलेलं थोडंसं तूप होतं ते सुद्धा घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स केलं. आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरनं आपल्याला एका चिमट्याने कढई पकडायची आहे आणि आपल्याला ते ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे माझा थोडा व्हिडिओ स्किप झाला. थंड झाल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी तरी गरमच आहे. त्याच्यामध्ये मी हलक्या हाताने चेक करत असताना माझं बोट गेलं होतं. इथे आणखी बऱ्यापैकी आपला ट्रे गरमच आहे. अशा ट्रेमध्ये तुम्ही ओतून घ्या. ओतून घेतल्यानंतरनं अजिबात त्याला हलवायचं नाही किंवा दाबायचं नाही, नाहीतर त्याला जाळी व्यवस्थित पडणार नाही. हलक्या हाताने सुरीने त्याला थोडंसं ही करून घ्या. आणि आता एखादी डिश घ्यायची आहे आणि डिशवरती याला पालतं टाकायचं आहे. खूप गरम आहे आणखी, पण जर तुम्ही गरम असताना जर त्याच्या वड्या पाडल्या ना तर छान वड्या पडतात, पण थंड झाल्या वड्या जर पाडायला जातात ना तर त्याचे तुकडे होतात. त्याच्यामुळं हलकंसं गरम असतानाच मी याला काढत आहे. बऱ्यापैकी तरी अर्धा तास झालेला होता, तरीसुद्धा ते गरमच मिश्रण होतं आणि छान असं तुम्ही पाहू शकता आपला मैसूर पाक बनवून तयार झालेला आहे. अगदी आपल्याला जसा हवा आहे तसा. वरून जरी तुम्हाला असा वाटत असेल तर तो इथं कट केल्यानंतर तुम्हाला समजेल की किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि घरच्या साहित्यात आहे, त्यामुळे तो हेल्दीसुद्धा आहे. बाहेरच्या मैसूर पाकामध्ये डालड्याचे प्रमाण अधिक असते. खायला जरी चांगला लागत असला तर आपल्यासाठी तो हेल्दी नाही. पण जर तुम्ही असा घरच्या साहित्यात बनवता, तेलाचा वापर नाही केला, तुपाचा पूर्ण वापर केला तरीसुद्धा चालेल, तुमच्यासाठी योग्य राहील. चला तर आता इथे परफेक्ट असा इथे आपला मैसूर पाक बनवून तयार आहे आणि आपल्याला आता याला कट करून पाहायचं आहे की आतून कशा प्रकारे जाळी पडलेली आहे. चला तर मग सुरीने आपण हलक्या हाताने याला कट करून घेऊया. सुरुवातीला मी इथे जरा थोडं जोरशी दाबून कट केलं होतं, त्याच्यामुळे थोडासा हलकासा तुकडा पडला त्याचा. आणि तुम्ही कट केल्यावर दिसत असेल तुम्हाला एकदम छान अशी जाळी पडलेली आहे आणि कलरसुद्धा आतल्या साईडनी गरम असल्यामुळे ब्राऊन ब्राऊन आलेला आहे. हलक्या हाताने कट करा, जर जास्त प्रेस करचाल ना तर त्याचे तुकडे पडतात. आपल्याला याच प्रोसेसमध्ये सगळी आपल्या इथे मैसूर पाक कट करून घ्यायचा आहे. आता मी ना ही अर्धा होता ना तो साईडला काढून घेतला, याच्यावर बसत नव्हता म्हणून. आणि राहिलेला अर्धा मैसूर पाकचा चक्का होता ना तो सुद्धा मी इथे कट करून घेत आहे. अगदी तुम्हाला मी इथे दाखवते. अगदी अशा पद्धतीने आपल्याला इथे सगळा मैसूर पाक व्यवस्थित कट करायचा आहे. एकदम जाळीदार, कलरसुद्धा परफेक्ट असा आलेला आहे, अगदी जसा आपल्याला हवा आहे ना अगदी तसा. जर तुम्हाला असा हेल्दी मैसूर पाक घरी भेटत असेल तर बाहेरून आणायची काय गरज, तोही हेल्दी नसतो. मग हा तुम्ही हेल्दी घरी बनवा. सुट्ट्या चालू आहेत, मुलांना द्या, तुम्ही खावा. आणि हां, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. आणि हो, हाय ना फक्त 10 मिनिटामध्ये बनवून तयार होती बरं का, जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बरं का. चला तर भेटूया पुढच्या